चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरू वामनराव पै यांचे विचार. मानवी शरीर हा एक मौल्यवान परीस आहे. पुराणामध्ये परीस या मौल्यवान वस्तूचा उल्लेख केलेला आहे. या परीसाचं महत्व असं की त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. परंतु लोखंडाचं सोनं करणं या व्यतिरिक्त परीसाजवळ अन्य काहीही सामर्थ्य नाही. याच्या उलट मानवी शरीररूपी परीसाचं आहे. हा मानवी शरीररूपी परीस विशिष्ट परिस्थितीत ज्याला ज्याला स्पर्श करतो त्या सर्वांचं सोनं करतो. याच्या उलट तोच शरीररूपी परीस ज्याला ज्याला स्पर्श करील त्याची तो माती करून टाकतो. सुंदर विचार, मधुर उच्चार आणि उत्कृष्ट आचार या सर्वांनी भरलेला आणि भारलेला शरीररूपी परीस विश्वात कुठेही गेला किंवा कुठल्याही क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला तरी तो आपल्या अलौकिक सामर्थ्यानं तेथील परिस्थिती आणि वातावरण सोनेरी करील, सुरळीत आणि सुगंधित करील. हे घडवून आणण्यासाठी शरीररूपी परीस विशिष्ट प्रक्रियेनं चार्ज केला पाहिजे. उत्तम शिक्षण, उत्कृष्ट शिकवण आणि सुंदर संस्कार यांच्याद्वारा शरीररूपी परीस बालपणापासून प्रभावीपणे भरला गेला पाहिजे. तरच तो शरीररूपी परीस मानवी जीवनातील सर्व क्षेत्रात जिथं जाईल तेथील सर्व वस्तूंना, परिस्थितीला आणि माणसाला स्पर्श करेल आणि त्या सर्वांचंच रूपांतर सुवर्णात करेल. याच्या उलट निकृष्ट दर्जाचं शिक्षण, अनिष्ट शिकवण आणि गलिच्छ संस्कार, अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार आणि असहिष्णुता या सर्व अनिष्ट गोष्टींनी भारलेला शरीररूपी परीस जिथं जाईल तिथं स्पर्श करीत सर्वांची माती करेल. थोडक्यात शरीररूपी परीस असा विलक्षण आहे की स्पर्श करून सोनं करण्याचं किंवा स्पर्श करून माती करण्याचं प्रचंड सामर्थ्य या शरीररूपी परीसाच्या ठायी वास करतं. म्हणून स्पर्श करून सोनं करणारा परीस तुम्हाला हवा की स्पर्श करून सर्वांची माती करणारा परीस हवा, हे तुम्हीच ठरवायचं आहे, अन्य कोणीही नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दैनंदिन जीवनामध्ये पैशाचे व्यवहार करताना माणसाचा बँकेशी संबंध येतो. जरुरीप्रमाणे पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण बँकेत जमा करतो. काटकसरीनं जीवन जगणाऱ्या माणसाला सर्वसाधारणपणे पैशाची बचत करता येते. किंबहुना काटकसरीचं जीवन जगून माणसानं जास्तीत जास्त बचत करून बँकेत पैसे जमा करणं आवश्यक असतं. हे बचत केलेले पैसे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नमुंजीसाठी किंवा प्रसंगी डॉक्टरची बिलं भरण्यासाठी उपयोगी पडतात. अशा पैशाची बचत न करणाऱ्या माणसांना जेव्हा आत्ता सांगितलेल्या प्रसंगी पैशाची गरज भासते तेव्हा त्यांना इतरांकडे हात पसरण्याची नामुष्कीची वेळ येते. थोडक्यात काटकसरीचं जीवन जगून पैशाची बचत करण्यात खरं शहाणपण आहे. ज्याप्रमाणे माणसाचा बँकेशी संबंध येतो त्याचप्रमाणे मानवी जीवनात माणसांचा दिव्य बँकेशी संबंध येतो. ही दिव्य बँक प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करून असते आणि माणसं त्यांच्या जीवनात जी बरी बुरी कर्म करतात त्यांचे सूक्ष्म ठसे उमटले जातात आणि ते हृदयातील दिव्य बँकेत जमा होतात. या बऱ्या बुऱ्या सूक्ष्म ठशांना पापपुण्य असं म्हणतात आणि ते सर्व पापपुण्य दिव्य बँकेत जमा करण्याचं कार्य अंतर्मनाकडून, सबकॉन्शियस माइंड कडून घडत असतं. हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे, अचूकपणे, सहजपणे आणि कुशलतेनं शरीराच्या अलौकिक अंतर्गत व्यवस्थेकडून आश्चर्यकारक पद्धतीनं घडत असतो. माणसाचं दुर्दैव असं
की हा सर्व प्रकार गुप्तपणे आणि चोखपणे चालत असतो याची जाणीव त्याला नसल्यामुळं त्याच्या हातून जे घडायला पाहिजे ते घडत नाही आणि जे घडायला नको त्या अनेक गोष्टी त्यांच्याकडून घडत राहतात आणि त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतात. पाप पुण्य हे शब्द उच्चारले गेले की अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात आणि बहुतेकांना पाप पुण्याच्या संकल्पना मागासलेपणाच्या वाटतात. अर्थात असं वाटण्याचं महत्वाचं कारण हे की पाप पुण्याच्या संकल्पनांसंबंधी लोकांनी गल्लत केलेली असते. त्याचप्रमाणे पापाला पुण्य आणि पुण्याला पाप समजण्याची चुकीची पद्धत समाज जीवनामध्ये रूढ झालेली आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की पाप पुण्य या दोन्ही संकल्पना काल्पनिक नसून जीवनाशी प्रत्यक्ष संबंधित आहेत. किंबहुना पाप पुण्याचा हिशेब चुकता करणं म्हणजेच मानवी जीवन असं म्हटलं तर ते अधिक योग्य ठरेल. दुष्कर्मातून पाप निर्माण होतं आणि पापाची परिणिती दुःखात होते. याच्या उलट सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि त्याची परिणिती सुखात होते. दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुखरूपानं फळण्यापूर्वी ते पाप पुण्य या स्वरूपात अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेलं असतं. हे पाप पुण्याचं दिव्य बँकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात. माणसं जीवनात जे अनिष्ट विचार, उच्चार, आचार करतात ते सर्व हृदयातील दिव्य बँकेमध्ये जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. परिणामी या लोकांची अधोगती किंवा अधःपतन होतं. याच्या उलट माणसं इष्ट विचार, उच्चार, आचार करतात तेव्हा ईश्वरी बँकेत जमा झालेल्या पुण्याच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त होते आणि त्याची परिणिती त्यांना सुख, शांती, समाधान, यश आणि समृद्धी प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरते. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचं हे विधान चिंतनीय आहे. When the thoughts deposited in the subconscious mind are harmonious, constructive and peaceful, the magic working power of the subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything. पैशाचे सर्व व्यवहार मानवी बँकेत बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. याच्या उलट हृदयातील दिव्य बँकेचे पाप पुण्याचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून केले जातात. आत्ता म्हटल्याप्रमाणे हृदयातील दिव्य बँकेचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे, अचूकपणे, सहजपणे आणि कौशल्याने होत असतात. जीवनात माणसांना जी सुखदुःख भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो, तर त्याचा संबंध त्यांनी हृदयातील दिव्य बँकेत जमा केलेल्या पाप पुण्याशी असतो. जीवनात चांगलं घडलं की आपण म्हणतो की ईश्वराची कृपा होय आणि वाईट घडलं की आपण म्हणतो हा देवाचा कोप झाला. प्रत्यक्षात मात्र परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नसतो. थोडक्यात मानवी शरीर ही एक अलौकिक दिव्य बँक असून मानवी जीवनात त्याच्या सुखदुःखाला कशी कारणीभूत ठरत असते हे या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात येईल. याचाच अर्थ असा की सुखी होणं किंवा दुःखी होणं हे सर्वस्वी माणसाच्याच हातात असतं. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.